पहिल्या वेळी काय नाही वाटलं पण दोन चिट्या संधी काही बघत नाही आणि कुठे चाललो आपण कुठे चालली तू पप्पा हो पप्पा सोबत आली मी नाही दिसत का अंदर काही पाण्या हो हो त्याची वेगळी घेईल मग त्याच्यापेक्षा इथून काही पैसे द्यायचे तिथे तर 50 रुपये घेईल फोटोसाठी 3D वाटतंय का 3D वाटतंय ते थोडंसं हळू आणि हळू का पाय पोसू शकतो नेहमीच तेच दुसरं कारण काय भेंडी हे मस्त वाटत आहे हे माहिती आहे अमेझॉनवर पण आहेत हे सेट 3 आवाजदार शॉप नाही आहेत खूप ना मागे खूप होते ना आपण तिथे इथंच तर होता तो इथंच होता ना मागे आलो तर साडी पाहू चप्पल पाहून वेगळं वाटत आहे ये बंगाली कॉटन आया था इसमें 6 कलर्स मिलेंगे तो फर्स्ट में चंदेरी आ गई हाँ तो चंदेरी में सिल्क में कॉटन में अन्वीच्याच कामाचं दिसत आहे हो ना तेच अन्वीला पाहता कामा शेवटपर्यंत त्याच्यावर लहान अर्ध्यामध्ये ड्रॅगन हो वेगळंच वाटतंय
मागे तर नाही पडत मागे गेलं तर समोर आलं. हे लोक डायरेक्ट गेले ना तिकडे. नाही नाही ती नाही बसत. मी पण नाही हा. मी पण नाही बसत आहे. पोराला नाहीये. नाही भाऊ तिघ जण. तुम्ही लोक बसा. करतो मी माहिती का तिघ काही कर. तर तुम्हाला एक एक बसवल ना ते बिचारे एकटी बसतील ना. तुम्हाला काही येते की नाही वडापाव खाल्ला चल मी तुला गाडीवर बसवून देते. वॅलेट घेऊन दे माझ्याकडे. पोलीस नाही आहे आणि इकडे ये इकडे माझ्याकडे. कुठे गेले बापरे. ते बघ बाबा दिसले. मला तर कसं तरी वाटतं. आता पुन्हा स्पीड वाढली खरंच तुम्ही थांबत नाही काही. दिसत नाहीत ना. अजून बसले. हे अजून बसले. आस्ती बी एकाची कुठे घेऊन जाते. जे कधी केलं ना ते करायला काय आता तिकडे. मग आता तू माझं गोष्टी करतो मग काही नाटक गोष्टी कर मग असं काही नाटक. अच्छा ते बाबा आले. थांब मी करून देते. हा बाबा आले. हो जाऊ तिथे पण जाऊ. वर गेल्यानंतर जेव्हा खाली येते पहिल्या वेळी काय नाही वाटलं बसलं जेव्हा वरती जाऊन थांबवली का नाही म्हणलं कोणी थांबून द्या. नाही आम्ही तर असं झालं होतं की आता खाली गेलं आम्ही उतरतो. मी माझ्या का जेव्हा खाली जाऊन दिलं काका म्हणलं काका आरामात आपलं पकडणं जोड काय होतं त्याला म्हणलं हे पकडायला पाहिजे नाही पट्टा कुठे पाहिजे ना पकडा म्हणे चक्कर करायला माणसाला तर काय करून. आणि तिकडे जाऊ आता. बसली काय तर एक झाला तिचा. हे बरोबर नाही तिकडे चल. देवाला प्रणाम करणं चालू करता मी ना म्हणलं आता काय करू नाही शेवट नाही का तेव्हा खाता व्हायला लागला होता भाऊ. तो जेव्हा शेवटी खाली येते ना त्याचे ब्रेक डान्स करू शकते मी पण त्याच्यावर नाही. साधू हा द्या. हा कितीला आहे. हा द्या. हे लोक खातात आता त्यांना कोणतं पाहिजे तर नाही का. त्यांना पाहिजे कोणतं तर नाही का. हे सारवाला किती नाही आता गोल फिरले का नाही पोटात कसं वाटत. पोटात
आता येते तिला मी इथे पडली खाली अन्वीनं पाहून टाकलं तिला पडताना. अरे इथे आपल्याला बघायला जमलं ना. कुठं ट्रेन मध्ये नाही. दीदी आ रही है उधर अन्वी नाही डायरेक्ट आहे माहित आहे का. नाही मोठा आहे ना. या बहिणी व्हायब्रेट होत खाली आली. हा बरोबर आहे तो माहित आहे. एका साईडला असा हा झालाय आणि तो पण त्याच्यामुळे बरोबर त्याच साईडला जातात पुरं. आम्ही आलो इथे हँडलूमचं जे लागलं होतं काल तिथे. अन्वी खेळते आहे बिंदास बिलकुल. आता काही अर्धा एक तासात तिथून काही उठणार नाही. आणि बाकी तर काहीच नाही. शॉप वगैरे खूप कमी आहेत इथं. लहान मुलांचं जे पण काही असतं ते काय खेळायचं फक्त. पाण्याचं पण दिसतं इथे. अन्वीला बसवावं लागतं. आता घेत आहे मोमोज काहीतरी एक टाइमपास म्हणून. राहते ते नाही थोडंसं टेस्ट करून पाहते. जस्ट गरम केलं त्यांनी. तेवढं खातच नाही. पाण्याला कलर इंजाते मस्त. पाण्यामधले जे राहते ना बहुत जबरदस्त मजा म्हणजे इथे पाण्यामधून नाही ते राहते जसं आहे ना अजून नंतर बघावं लागेल. पाहू आरामात सगळ्यांनी आपण जाऊन थांबत थांबत येते. त्या मशीनला फिरवलं आम्हाला त्यामुळे. टेस्ट करून पाहू. अरे बापरे किती आनंद. अन्वीला मजा. आणि मग सर का नवीनच
तो अजून जोरात ते पण बाप. एवढं होतं तर त्यावेळेस लहानशी एक मुलगी त्यांचा हात फुटला काही झालं. अरे बापरे मीटिंगच करायला काम असते का मीटिंग गलतीनं हात सोडले त्याला थांबायला पुष्कळ वेळ लागतो. ब्रेक ब्रेक राहते का नाही ती मोठी नाही पण ती लहान मुलगी आहे तर तिचेच कसं वाटत नाही तिला पाणी पाणी हो म्हणाली हो म्हणाली हो म्हणाली. थोडं स्लो केलं अन्वी नाही बाबा हातपाय तर कापत असेल योगेश भाऊ एकदम मागून गेला नाही बापरे लिटरली बापरे बाप. एक्झिस्ट कुठून आहे. एक्झिस्ट इकडून आहे का. हा खाली बघ दगड आहे दगड आहे. हो नाही लहानवाली तो पूर्ण डोलत चालली. सगळ्यांनी वेगवेगळी घेतली आहे का. ही कोणती आहे. राजवाडी कुल्फी आहे का. सो आम्ही घरी आलो आता आणि जवळपास 10 वाजले, पावणे 10 झाले होते. स्वयंपाक करून गेली होती मी. आल्यानंतर फक्त जेवण केलं कारण दिवसभर एवढं बोर होऊन जातं ना. आणि उन्हाळ्याच्या दिवसात काय माहिती मला घरी राहायची इच्छाच होत नाही संध्याकाळला. म्हणून मग म्हटलं चला जाऊया. जायचंच होतं तर म्हटलं आज होतं फ्री दिवस संध्याकाळचं, थोडा वेळ होतं तर मग म्हटलं चला जाऊया. आणि थोडंसं बाहेर गेलं तर फ्रेश पण वाटतं. अन्वी तर भरपूर खेळली आहे. खूप दुकानं नाही आहेत तिथे, 1-2च शॉप आहेत, ते पण मला काही व्यवस्थित नाही वाटले. बाकी लहान मुलांसाठी भरपूर आहे एन्जॉयमेंट करायला आणि फूडचं पण भरपूर स्टॉल आहेत. सो
नुसतं जर लहान मुलांसाठी तुम्हाला जायचं असेल तर यू कॅन व्हिजिट. आणि आता मी बनवली होती वडी भाजी बनवली होती फक्त जाताना, वडी भाजी आणि भात. कणिक भिजू घातली होती पण मग काही इच्छा नव्हती आणि बाहेर पण मोमोज वगैरे खाणं झालं होतं, त्यामुळे मग फक्त राईस आणि भाजीचं आम्ही जेवलो.